डिगे हा लग्न करून टाक ना. झालं लग्नाचं वय येत डेप्युटी म्हणले 4-5 वर्षाला तरुण नंतर. येडा आहे का काय? तुला माहितीये का माझं 18 वर्षाच्या आधी लग्न झालं. आम्ही कसे जोडीने आलतो मतदानाला. एक काम कर ना, डेपुटीला पटवून सांग ना. अहो डेपुटी माझं लग्न केलं तर एक मतदान वाढन. आणि डेपुटीच आहे ना, डेपुटीचं लग्न कधी झालं तुला माहितीये का? कधी? FYBA झालं का? हा. तेव्हा झालं त्यांचं लग्न. आयला हाराव खरंय तुझं. हारा काय करे दाराची उत्सवानी सांग आल्यावर घरी. येऊ दे मा मित्र आला ना. येऊ दे. कसं आहे बरं आहे का? मी बरं आहे हा. ये जा ये थांबे बाई गप. थांब आपल्याला भेट राहिली ना. वा वा मा मित्र पुण्यावरून आला तिथे काय? आनंद झालाय मला. वा अरे येऊ दे. नाही नाही बा हे बघ तुला गिफ्ट आणलंय. बापरे पुण्यावरून मा मित्रांनी गिफ्ट आणि ते पण माझ्यासाठी. शर्ट आहे शर्ट. थांब ना माझ्यासाठी देऊ आला येऊ द्या. खरंच लव यू यार. तू म्हणजे आपला जिद थांब मला पाहू दे माझ्या मापाचा आहे. अरे तुझ्याच मापाचा आहे. आता तुझं माप मला कळत नाही का? हा ना, तुला तर- किती दिवसापासून बघतो मी. तूच मा भाऊ. योगेश हा तू लय चांगलं चाललं असं नाही का नाही हा, पुण्यात? मग चांगलं पगार बिगार आता नोकरी लागली मग भारी. हा ना. पण तू आता दारू बिरू सोडली ना? हा आपली सोडली कधी काय मध्ये. सोडली? नाही सोडली ना? येतोय रोज. असंच प्यायचं. तुला काय करायची? असंच प्यायचं नाही तर बसायचं. हा वहिनी बिहिणी बरं आहे ना घरच्या? सगळे बरे आहेत. ते जाऊ दे, ते दिवसाची आला. मी आलोय 4-5 दिवसासाठी. अरे तू नव्हता ना तर मत नव्हतं या जेवायला तर मत. आणि दुसरी गोष्ट अरे गाव सुन होत रे आपलं. तू नव्हता तर. अरे मला पण गावाची आठवण येत होती. आलो ना गावाकडे शेवटी. गावाकडे येऊ गेले इमानदार माणूस गावाकडे येणार म्हणजे येणारच. 8 दिवसालाच येत जा योगेश. मला आहे ना अजून काम आहे. गिफ्ट वाटायचे तर अजून मला जातो मी. हा बरोबर चालतंय. बरं तर भावा भेटू संध्याकाळी आपण. हा 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 कुठं चाललं रे? बस हो शामराव. योगेश अरे कधी आला? अहो कालच आलो. काय भाऊ तुम्हाला आठवण येत नाही काय नाही? अभिनंदन तुझं भारी काम झालं येड्या. हा. बरे बरे चांगले. गावातला तरुण पोरगा कामाला लागला. लय येड्यावनी करायचं बरं का इथे टिकायच्या नादानी. त्याला बोलून बोलून डेप्युटी मी चांगला मार्गाला लागला. बरे बरे. पण तुम्हाला आठवण येत नाही काय नाही? तुला असं वाटतं का आठवण येत नाही? अरे लय वेळा फोन लावला तुला मी. पण काय होतं तू बँकेत असतो ना त्याच्यामुळे गंमत काय होती तू फोन बंद करून ठेवतो. मी लावला तेव्हा लागतच नाही असं होतं. आणि मग संध्याकाळी मी माझ्या कामात काय फोन लावणं होते. त्याच्यापेक्षा मला लय आठवण येते योग्य तू. मी कायम झोपताना तुझं ध्यान काढतो आणि 2 नंबरला जाताना मी ध्यान काढतो. संग जायचं ना आपण. हा हा डबा घेतला का देण्यात असं तर आहे ना. हा. काय बोलतो आणि काही नाही. अरे ते पोरग शिकून सवरून नोकरीला लागले. पगार पाणी कमी देईन तू आपला आजच्या डायव्यात गुंतून बस असून. कुठं मी 7वी नापाशी लागन का मला नोकरी? काय नोकरी काय घेऊन बस शामराव मी आहे ना तुम्हाला शहरातून आहे ना गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी. हा आयफोनला कवर अरे भारीच नाही अड्या. मस्त आहे ना. तुम्हाला. हा माझ्यासाठी. काय एवढं काय खर्च करायचा रे. पण आणलं ना एवढे दिवस झाले 4-5 महिने झाले गेलो. खरंय खरंय खरंय. तुमच्यासाठी काहीतरी आणलं पाहिजे ना तिकडून. भारी आहे राव. बसतं का? तुला बरं माहित रे माझ्या मोबाईलचा नंबर बिंबर सगळं हा? मग आता एवढ्या दिवस तुमच्या सोबत राहिलो माहित नसतं तर कसं. चला मग जाऊ का? अजून लई ठिकाणी जायचंय मला. काय म्हणतो? हा होय बघा तुम्ही लावा ते. हे झाल्या. अरे सेमच आणलं ना बघ ना. बसवतोय मोबाईल. याला काय झालं? अरे योगेश काय गरज होती एवढं गिफ्ट आणायची? येणार का तू? कशाला खर्च करत बसला? अहो तुम्ही मला एवढे दिवस सांभाळलं. गावातल्या ज्या ज्या लोकांनी सांभाळलं का त्यांना सगळ्यांना मी गिफ्ट आणलं. आणि ते पण आनंदात आणलं नोकरी लागली म्हणून. अरे हा पण आता तुझी सुरुवात झाली लगेच एवढा खर्च कशाला करायचा? अहो 2-3 महिने झाले. 3 महिन्याने आलो ना मग 3 पगार झाले. राहू द्या सगळ्यांना आणले. बरं तुझं तिचं कसं चाललं सगळं? चांगलं चालू आहे ना. व्यवस्थित आहे ना? हा ऐक मी तुला की नाही, तुला लाडू लय आवडतात ना डाळीच्या पिठाचे. हा. तुला मस्त लाडू करून देईल मी जाताना मला सांग फक्त. बर चालतंय. हा. आणि त्याच्यात काजू बदाम ते पण टाका. अरे सगळं टाकते मला तसं असं पण ते प्लेन लाडू आवडतच नाही. टाकतच नाही मी जायचो. आणि मला जाताना सांग बर का. हा जातो. ऐक चहा पाणी घेतो का? नको नको काय नको मला अजून डेपुटीकडे जायचंय. बर त्यांना काय आणलं? त्यांना देतो मी नाही बरं ठीक सांगत. चला हा, येऊ का? हा आणि जाताना योगेश आठवणी लाडू घ्यायला घरी. हा येतो हा. चला जातो. बाई किती चांगलं लेकरू आहे ग. सगळ्यांना गिफ्ट घेऊन आलं काय मस्त साडी आणली बाई. काय सुगंधा? अहो काही नाही साडी आहे. साडी हा कुठून आणली? अहो मी कशाला आणली? योगेशने गिफ्ट आणलं आता माझ्यासाठी. बघा ना हो किती
गुणाचं लेकरू आहे. मला म्हणे 3 महिन्यानंतर गावात आलो, पगार झालेला होता, सगळ्यांना गिफ्ट घेऊन आला. मग मला म्हणे वहिनी तुम्हाला आणि आवडता कलर घेऊन आला, महत्वाचं म्हणजे. हा वय हा ना. हे असं आवडतो काय तुला कलर? हा मला हे काय माझ्याच आवडीचा कलर आहे आता. जा तुम्ही. काय हो झालं भाऊजी? काय नाही. अरे काय करत होते योगेश, तू बी ना एवढा खर्च करीत बसला. अहो, आणला आता आनंदाच्या भरात अरे वा, आणला. गॉगल भारी आणला. तुला बरोबर माहिती आहे मला काळ्या कलर मध्ये गॉगल आवडतो आणि मग ती माझ्या याच्यासारखा आणला. रेबनचा आहे. चांगला वाटतोय ना? हा, रेबनचा ओरिजिनल आहे काय? ओरिजिनल आहे, फर्स्ट कॉपी. अरे ओरिजिनल म्हणतो, फर्स्ट कॉपी म्हणतो. पण हे बघ, देणाऱ्याची नियत चांगली पाहिजे. फर्स्ट कॉपी का असा ना, मला ओरिजिनल पेक्षा भारी आहे बरं का. धन्यवाद. आणि एवढी काय खर्च करायची गरज नव्हती रे, उगाच तू हे करीत बसला. तो आता नवीनच नोकरीला लागलाय. हा, आणला पण. ए ज्योती, नाश्ता करून जायचं. नको मी नको, सांगतो नाश्ता तुला. बिष्टा नको. अरे तुला गावरान तुपातला शिरा आवडतो मला माहितीये. नको नको, येतो काहून? मी, येतो परत येतो. बरं चालतंय, येते जाते ये बरं का, नाश्ता करून जाय. नाही जेवायला ये. हा, जाताना येतो. हा, चालतंय, योगेश, हा, काय बॅग? बॅगीत आहे अजून काम आहे मला लई. जातो मी, झाल्या परत येतो. ए झाले, बघ ना योगेशने गिफ्ट आणलं येड्या. बघ आता हे गोगल काय त्या पोराला आता हे आहे ना, तुला सांगतो डेपुटीचं गावातलं प्रेम म्हणजे लोक लय प्रेम करतात. साधा भाऊ जर सोडला तर कसं काय वाटतंय? चांगलं वाटतं. डेपुटी असे एकच गोगल आणलं होय त्यांनी. एकच दिलाय बा मला. किती का आणले असतील तरी असं माहिती आहे का तुम्हाला? आता मला काय माहिती. झाल्या ती जाऊ दे मूर्ती. एक फोटो काढ बरं चांगला. तिथून काढ पलीकडून वय ना दार्शिक. असं गम ना हात आखडी तो नार्यावानी. इकडे चल, असं इकडे बघू का? हा, 2-3 घे. चालते. जाऊ का? ए गाय बनायच्या आल्या. अरे काय फोटो काढाय मुंडकं उडील मा, गोगला दिसून नाही दिला. येडच आहे. ज्योती एक फोटो काढ का मा. डेपुटी गॉगल लयच भारी दिसतोय, काय भानगडी? योगीने आणला भाऊ, तेच फोटो बघत होतो. बायकोने फोटो काढला होता. होय, आयला गॉगलवर फोटो चांगले आहेत, काळा गॉगलवर माय. म्हणजे योगीने गिफ्ट तुम्हाला बी आणलं काय? हा, अहो, मला बी आणलं ना. तुला काय आणलं? हे काय मोबाईलला कवर आयुष्यपत भारी आणलंय रे कवर. एकदम भारी दिसतंय. ए तुला श्यामे हे मा कवर आवडत होतं ना? हो आवडत होत. अरे त्यापेक्षा काय लय महत्वाचं घे, मला येदी. नको नको, हे भारी म्हणलं त्याच्यात आवडलंय ते. आला जालिंदर आला. अरे काय पण आहे, काल फोटो काढायला सांगितलं तुला सकाळी, तर तू अर्धाच फोटो काढावे मा. काय आलं कम रडत? अवघड आहे डेपुटी. आणलं काय पारून तोंडावर सांडशे आणले काय फेकून? कोण तो मला पारी कशाला आणि मग मला ते आता नाही डेपुटी, मला वाईट वाटलं हो. कोणाचं दाखवलं नाही? काय झालं? कोण चांगलं झालं काय? कोण काय झालं चांगलं होईल? मग मी आज सख्या डोळे पाहिलं श्याम्या, सकाळ धरून पण हिंडतो मी त्याच्या मागे, सकाळ धरून. मग झालं काय? कोणा मागे येतो तू? योगेश माग. काय झालं योगेशला? योगेशचं किती चांगलं झालं याडी आहे. काय झालं योगेशला? हा, चांगला कामाला आहे. जो मस्तपैकी सगळ्याला गिफ्ट आणले तर आम्हाला बँकेत कामाला लागलाय. त्याला काय पगार झालं? चांगला आहे. काय झाले म्हणजे त्याची लय वाईट परिस्थिती बघा डेपुटी. आता काही कसं म्हणतो रे, एवढे गिफ्ट आणले तर मला 1500-1600 रुपयाचा गॉगल हा, आणलाय, मला 500 याला 500 रुपयाचे रुपयाचे cover आणले, आणले. अख्ख्या गावाला गिफ्ट वाटले तिने. सुगंधाला सुद्धा साडी आणली. मग अहो आणली असं त्यांनी, म्हणलंय मोठं आहे. पण तुम्हाला सांगतो त्यांनी भाडं सुद्धा नाही भरलं. 3-3 महिने काम फुकट केलंय त्यांनी. त्याचे कायचे वांदे आहेत, इथून पैसे नेलते ना तेवढे बी त्याचे पैसे संपलेत. तुला म्हणलं का तो? मला देत होतं गिफ्ट, म्हणून मला नको तू गिफ्ट. तुझी अवस्था पाहून मला वाईट वाटतंय. ते देतं मग, ते तर काही दिसलं नाही त्याच्यावर. एवढं मोठ्याला गिफ्ट आणते म्हणलं, कसं काय हे असेल? तुमच्या पैसे कसा फुटन, मोठ्या माणसा पैसे कसा फुटन? अय्यो तिलाचा माणूस आहे म्हणून रडा डालत्याचं महापुट मा डोळे काही खोटे सांगतात का काय मला? काय म्हणला? काय म्हणला काय सांगू आल्या. लय वाईट परिस्थिती चालली माझी. मी ना एकच टाइम जेवतोय, ते बी ना पावा संग चटणीत खातोय आत टाकून. आयला बघा येऊ घ्या. मला काय म्हणायचं, हा तिकडे इकडे शहरात गेला आणि हे फक्त दिखावापणा चालला काय मग गिफ्ट आणून नंतर? काय आणायचं आपल्याला मी गिफ्ट एवढी ती तारांबळ चालू येतं. हे बघा सुगंधाला सांगितलं तर सुगंधाने लगेच 4000 दिले. मी बी काहीतरी तरतूद करून म्हणजे त्याला पैशाची गरज आहे काय? 3000 रुपये देणार, ते भाडं ते भरायचं नाही तर म्हणले. मग येऊ गेला कोणी सांगितलं होतं एवढे मोठेपणा करायचं, सगळ्याला गिफ्ट आणायचे? पोरग बी असं राव ते पण असं कमी केलं काय राव? चल आपण जाऊ त्याच्याकडे. तुम्ही जाऊ नका, तुमचे पैसे नाही घेणार ते डेपुटी. कम त्याला माहिती, त्याला लाज वाटत. वाईट वाटन त्याला. जेवढे गिफ्ट गावात वाटले, वाईट किती वाटन.
देतो काय तू बी? चरणी धरणी लागन. मी आता राहुल चाललो होतो किराणा भरायला, पण जाऊ दे आता, त्याच्या पुढे लई आहे का, हे 3,000 रुपये त्याला म्हणू आता गिफ्ट गिफ्ट नको आणत बसतो कोणाला. द्या, जाऊ दे, आपल्या गावातलं पोरगी आता, आपल्याला काय माहिती एवढी तारामुळे त्याची. दरे 5,000 रुपये जाऊ दे आता, काय लेकर आपल्या गावातले. आणि किती 10-12,000 रुपये जमते ना आता ते. पेन आहे का रे श्यामे तू ऐक. नाही पेन जाऊ दे, ती त्याला काय ते नाही जेवढे जमते तेवढे काय पुढे नाव मोजून नको द्यायचे देऊ तर. आमचे. आणि तू घालतो का नाही काही. तर तू करून घेतो बायको 3,000 रुपये भांडून काहीतरी बरं ते रडू नको, जाऊ दे. टाकतो जा दे त्याच्या. टाकी तू दे 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 दे. घेतो त्याला हा, दे. जायच्या आधी. पाहिलं जाल्याला मी पहिल्या वेळेस रडताना पाहिल्या बा एवढं दुसऱ्यासाठी. आपण जाल्या म्हणतो पण मनाने तुटवतो जाल्या एखाद्यासाठी. पण येवग्याला काय कळत नाही, नुसतं मोठे पण टाकायची काय काय गरज. गरज होती. मला हेच कळत नाही, पोरं शहरात जाते तर आणि गावात यायच्या टायमाला ना शेंट बिंट मारून काहीतरी हे कपडे चांगले घालून मोठेपणा यायचे दाखवायचा. आणि मला लय पगार आहे, मला लय हे करायचं. आईला अवघड आहे भाऊ. आता तू खेळायला लहान नाही राहिला, तुला खेळायला बंदी नाही आहे माझी, पण काय करायचं, 2 रुपये आपल्या घरात कसे येतील ते बघायचं. हो तू काय करतो, वांग्याच्या तिकडे पाठीला का वांग्याच्या तिकडे जातो, बायांवर डेअरिंग करतो, तोडून ठेवा हे करा, तिथं थोडं लक्ष द्यायचं आपलं. काय चालली शाळा? काय शाळा नाही बाबा, सांगावं लागत आहे समजून. बघ हे बघ येऊ घ्या, बघ योगेश कसं बरं निघाला कसं पुण्याला. निघला चाललं ना. लगेच. जातो ना तुमच्या घरी, नाश्ता बिष्टा केला तुम्ही म्हटलं. केलं हा ती म्हणली होती मला, हा. मी एक गोष्टला सहा बोलले म्हणून, पण लगेच कम चालला मग. थांबा 2-3 दिवस. आता उद्यापासून लगेच सुट्ट्या संपल्या का. बरं बरं चालतंय, आता लागलाय मार्गवर. बरं आता बोलू का. सांगा त्याला 2 त्यासाठीच घेऊन आलो हा, हे बघ, तुमच्याकडे. तुला सांगतो, आपल्या उत्पन्नापेक्षा देखावा मोठा करायचा नाही. तुला काय गरज होती गिफ्ट आणायची, तू हालाकीची परिस्थिती चालू आहे, नवीनच नोकरीला गेला, आता मला चष्मा आणला, त्या शामरावला काय आणलं, त्या सुगंधाताईला काहीतरी आणलं, याला टी शर्ट आणलं, याला काय टी शर्ट कमी आहेत का. हा तू नोकरी लागला हेच गावासाठी फार मोठं आहे. हे बघ तुझी तळतळ आम्हा सगळ्याला आहे. हा. तू 4 पैसे कमव आधी, हा. आधी स्वतः सेटल होय आणि मग गावासाठी गिफ्ट वगैरे काय ना. आता परत गावाला काही गिफ्ट आणू नको आणि काहीच नको. आणि हे बग गरज पडली परत तर हा तर आम्हाला सांग. आम्हाला आम्ही सांग, आता कोण करून. सगळ्यांनी पैसे गोळा करून दिलेत होय. मी हा शामरावने आम्ही ना जाल्याकडे आहेत ना, मला वाटतं 17-18 हजार रुपये जमले हा, असेल तू त्याच्याकडे. बोलायचं ना आम्हाला आम्हाला सांगायचं बोल ना. हक्काने जाल्याला कशाला मध्ये घालायचं. काय डेपुटी, काय हलाकीची बिलाकीची परिस्थिती नाहीये माझी. मग 12 लाख रुपयाचं पॅकेज आहे मला तिथं. हा हे बघ, आता तू खोटं बोलू नको एवढं. नको तसं करू, जाऊ दे ते. चालू आहे ना आमच्या पैसे रडला आणि त्यांनी खरी सगळी परिस्थिती सांगितली परिस्थिती, त्यामुळे आम्हाला माहित जाऊ झाली. दे. होत्या त्या गोष्टी घडत असतात. हा. तू मनाला लावून नको घेऊ आणि गरज पडली तर 100% आम्हाला परत सांग. गाव तुला कधी तुझ्या पाठीशी हा तुला आहे ना, तू फोन कर फक्त बा मला पैसे कमी पडलेत बरं का, लगेच आम्ही तुला पैसे पाठवून देऊ, पण अजिबात लाजूत नको जातो. जायला काय म्हणायचं. अहो त्याला म्हटलो नाही मी, तुम्ही त्याच्याकडे पैसे जमा केले. हा तिने तर अजून दिले पण नाही मला. काय नाही काय असं काय खोटं बोलतो अहो. काय तो पेताडाचं काय ऐका तर तुम्ही त्याला म्हणजे पैसे तुला गरज नाही पैशाची वगैरे. दिले. नाहीये गरज, मी गिफ्ट आणले तुम्हाला. एक मिनिट तू बाजून थांब. जाल्या आला थांब, तू जा मागं जा मागं ते झाडाच्या मागं थांब. आला जा हळू जाय, दिसून नको तू. येऊ दे आपल्या काय मग डिगू काय चाललंय. काय त्याला 4 गोष्टी समजूनच सांगत होतो, बाकी काय दुसरं आहे की नाही. ते म्हणे लक्ष देत हा? जाय. कोणाकडे आला का भाऊ. आलोय त्याला फोन करते काय नाही कळलं मला. होय योगेश गेला का. सर योगेश गेला. हा सकाळीच निघाला होता, आवरून बिवरून पैसे बिसे सगळे ओके दिले आपण. दिले का त्याच्याकडे पैसे. मग बघा आता देणार नाही विश्वास काय म्हणलं मग पैसे दिलो. काय हो डेपुटी तुमचं जर नाव घेतलं ना, बाबा 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 योग्याच्या तोंडावर पाणी ठरा ना, एवढं कौतुक करायला लागलं डेपुटीचं. होय. अरे मा एकट्याचं नाव काय सांगत, सगळ्यांनी पैसे दिले तर. सांगितलं ना, श्याम्याचं बी सांगितलं मग रडा काय जरा त्याला बरं वाटलं. नाही रडा तेव्हा ना मला रातची झाल्या खरंच श्याम्याचं सापणच पडलं होतं. खरंच एवढी माझी काळजी घेतोय हो श्याम्याची बायको. नाही, आपलं पोरगे गावातलं मदत करणं कर्तव्य आहे आपलं. वय डिगू बरं झालं की तुझ्या पैसे म्हणला, नाही तर आमच्या पैसे व्यक्तच झाला हा, नसता. बरं झालं. तुम्ही दोघं जेवायचे मित्र, त्याच्यामुळे तुझ्या पैसे बोलला. मित्र पैसेच मित्र फुटत हा, असतात. किती जमले होते सारे पैसे. सुगंधाचे 4. हा तू किती दिले ते. 4 होते मग आणि 5 होते. 5 माझे होते. तो किती टाकले. झाले काय झाले असतील तेवढे झाले. मी दिले का सगळे? 3 टाकली होती मी. 3 टाकले होते का. मग? 5 आणि 4 आणि 4 8 आणि 5 13 आणि 3 13 आणि 3 16. आम्ही तेच अंदाज सांगितलं हा, त्याला. पक्के बरं राव. झाले महिनाभर तर कशी बी आरामशीर जाते. महिनाभर तेव्हा आता ह्याच्या ना मी त्याला समजून सांगितलं 3 महिने म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित काढा. पैसे त्याला तो म्हणायचं वापरायचे. लागल्यावर परत आम्हाला माग म्हणून. पण? तुझ्याकडे परत देऊ आम्ही, तो टाकून दे त्याला. अहो, मी इथून जाईन माझ्या पदर खर्चीन जाईन. एसटी नाही भेटली ते आपले कंटेनर नसतं का त्याच्यात बसून जाईन, पण जाईन. कंटेनर नको जाऊ, तुला आम्ही खर्ची देऊ. होय ज्यावेळेस आता पुढच्या वेळेस आहे ना योगेशला कमी पडली ना, तो म्हणला तुला फोन आला का. आला योगेश. का रे योगेश. हा? जालूला भेटलंच नाही ना. हा का. त्याला अच्छा सांगून मग तू तर म्हणला पैसे दिले तर त्याला. हा? पैसे दिले ना तू म्हणला त्याला, भेटला नाही म्हणजे. दिले ना तुम्हाला. पैसे दिले का तुला हिने? कोणते पैसे कधी दिले तू. दिले ना
कधी दिले? ये मागे डेपोटी हे 10 रुपयाला ना माझ्या डोकं असं गटारीत पडत खिचत राहिले ना हा का? पैसे द्यायचे बरं आहे चला. लापड लापड बोलतो. दर भाऊ दर अरे पैसे मग आम्ही भरोशावर बसलो त्याला बिचारायला कमी येणंच झालं का? आज गेला असतो तिथं. तसा गेला असता म्हणजे मी गेला असता कंटेनरने हा ना मागून कंटेनर मागून गेला असता त्यो पैसे राडा घेऊन. म्हणून मी पैसे मागितले अरे, डेपुटी माझ्या हलाकायची बिलाकायची परिस्थिती नाही चालू. तू कशाला माझ्या नावाने यांच्याकडून सगळ्यांकडून पैसे गोळा करून घेतले? कशाला म्हणजे तो मला गिफ्ट आणलं का ठुसक्या आणि काळ्या तोंडाच्या त्याच्यामुळे मी शाळा केली बघितलं का? या मोबाईलचं कव्हर कोणी दिलंय? कोणतं हे ए माझ्या बायकून दिले पारीनी त्याच्यावर डोळा आहे का तुया अरे पारू वहिनीला आहे ना, त्यांना पण मी साडी गिफ्ट आणली होती, त्याच्याबरोबर मोबाईलचं कव्हर पण मी त्यांच्याकडे दिलं आणि सगळ्यात आधी तुझ्या घरी दिलं. आता लक्षात आलं याला गिफ्ट नाही दिलं ना असं वाटलं आणि येणे त्याला बरोबर गंडीला होय रे. सध्या त्याच्या जीवावरती 15-16 हजार रुपये मारले अरे नालायका. मोबाईलचं मला बी कवर आणलं तुला बी आणलं. अरे पण पारी मला म्हणली नाही ना ती काळी बधीरवानाच्या हा का? सगळ्यात एक नंबर त्याच्या घरी दिलं आणि सुगंधा वहिनीला आणि तिला सेम साडी आणली, म्हणजे सेम साडी. बघा झाल्या. एवढा जीव याच्यावर आणि ह्यो भामटा खुशाल त्याच्या नावाने खोटं बोलला आपल्या शरीराला. 16,000 रुपये इकडे तोडीले असते हा? डेपुटी हे पैसे ज्याचे त्याचे ना देऊन टाका. तुला खरंच लागत नाही का? नाही लागत याचं काय ऐका आता तुम्ही इंडियाला आता पैसे तो म्हणलं त्याला पॅकेज 12 लाखाचं म्हणले हो. त्याला काय गरज आहे? मला काय करायचं हे 5,000 रुपयाचं बंडल मग आता हे तोय आणि सुगंधताची देऊन टाक तो खरं तो 3,000 रुपये याचे नाही 3,000 रुपये याच्यामध्ये त्याचे पैसेच नाही ऐका ना, तर मला आहे ना बसला उशीर होईल जायला, जातो मी. जाऊ रे हजार राहू दे राहू दे हजार चला, येतो. हा ये चालते ये सुगंधाची मी देतो डेपुटी, हा? दमन जाय रे. ए जाल्या अरे थांबा काय थांबा दातड पाडीन तू आता तुला गिफ्ट नाही तुला आता फोन नाही करायचा तो नालाय का? अरे जाल्या गावातल्या पोराला तरी बनायचं बंद करा. अहो त्यांनी किती पण नेलं होतं पण योग्य चांगलं आहे बरं का माझ्या घरी आधी गिफ्ट दिलं म्हणजे मा आधी प्रेम करत जळक्या वाहनाचे मला सांगायला लागला दुसऱ्याला गिफ्ट वाटले स्वतःला गिफ्ट नाही दिलं म्हणून जळाला सगळ्यावरून पैसे काढून घेतले. चल जळत नाही पण डेपुटी काय ऍक्टिंग केली तीन रडायची अरे, लय डोळ्यात भामटा आहे पाणी राव यायला ह्यो. लागलं होतं. काय भामटा यो बापरे बापरे आता खरंच जातोय बरं का, देवीच्या पाया पडायच्या राहिल्या, पाया पडलो. पटक्यान जा नाही तर बॅग काढून घेईन तो ह्यो याच्यापासून लांब राहा आणि याला फोन बी करू नको परत. हा याला काय आणू बी नको. का म्हणून जाळता तुम्ही डेपुटीत म्हणून वाचले माय बायको वाचले या का फटक्यात खाली पाडली जातो का? अरे याच्यापासून सावध राहा याला जरा बरं झालं, योगेशला मी इकडे याच्या आहे घेऊन ना आलो. याच्या त्या नकली आसूला आहे ना भिडे की असू आहे हो. परत नाही का? हा, त्याला हे नाही करायचं. चला बरं झालं मी एवढं घेऊन आलो. 16,000 गांडा ज्याला तू शामराव तुला सांगू का ज्याला आला ना 4 बारे शहानिशा करीत आहे जायची ना, खरं आहे ना हा? राव. अवघड आहे. चल रे होय, अरे काय एवढा कोण हरडला? हायला योग्या ठीक आहे आम्हीच आहे. काय झालं? हायला मला स्वप्न पडत येत मी याला स्वप्न पडत आहेत. भूताची बिताची पडत आहेत का काय? नाही मग मी स्वप्नात गेलो ना तुला सांगतो योग्या मी जर स्वप्नात गेलो ना मी कोण होतो माहितीये का स्वप्नात कोण कोण? अहो बाबू भली मोठी खुर्ची हा बसायला बापरे. खुर्ची हा. मला हा. माझ्या साईडला मी त्याच्यावर मस्तपैकी राजा अरे बाप. असा हात धरून बसलोय हा. ते पंच नसतो का हा. पंचा पंचा. ते काय मला नाही माहित तो असा मस्त टाकलेला हा. माझ्या साईडला सुगंधा अरे बापरे. हा आणि हे झुराळे ना घेऊ हा. मला मस्तपैकी असं हवा घालायला हा. नाद नको करू एवढं खतरनाक स्वप्न आणि तू हा. ते चोपदार नाही का असा मस्तपैकी हा. लाल टोपी हा. मस्त असा घालून असा उभा माझ्या युकून डिग्या हवा घालतोय हा. युकून तू हा. श्याम्या कोण आता माहितीये का कोण? श्याम्या किराणा टाकलाय माझ्या डोळ्यासमोर तो श्याम्या माझ्या खुर्ची माग अरे देवा. त्यो बी तू सारखा आपला आम्ही दोघं का? हा. अरे देवा. तुम्ही दोघं हा. डेपुटी ना डेपुटी हा. तुला सांगतो डेपुटी माई म्हणजे स्वप्नामधले भाव आहेत भाव माहितीये का स्वप्नातले सख्खे भाऊ. सख्खे बंधू मोठे का लहान? अरे मोठे हा. मोठे बंधू दाखवलेत बर का पण मी कसा राजा का म्हणून दाखवलं माहितीये का मी चप्पल डोक्याचा हा. त्याच्यामुळे मला माझ्या आजोबांनी मला खुर्चीवर बसविलेलं राजा म्हणून आणि सदा भाऊ? हा साधा भाऊ आपली साधा भाऊ ती प्रधानजी नाही का जी प्रधानजी बोलिये असे होते का? असे म्हणायचे साधा भाऊ त्यांचा आवाज कसा आहे माहितीये ना हा. एवढा भारी आवाज त्यांच्या माझ्या कानावर पडला हा. की म्हणायचं "ओय, सैन्य हो चला या इकडं मग आम्ही सगळे जमायचो मग डेपुटी आणि मी सगळे आपले पराधन
लगेच चिलखंड नाही का ते असे घालायचे गोळ्या बिळ्या नाही लागावं म्हणून घोडे बिडे हा लगेच घोडे आम्ही लगेच सुटायचो असा आवाज यायचा टाचाचा घोड्याचा टाकडाक 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 पुढे गेला का पोट व्हायचा पोट सगळं विसरून जायचो मी पुढं काय व्हायचं मला कळतच नव्हतं स्वप्नात त्याच्या पुढं काहीच कळा काय होतंय मलाच कळत नाही झोपलं का अशी पडत स्वप्नात जातोय मी हे खरं असं का अरे मी आहे ना मगध हिरा पिक्चर पाहिला होता हा त्याच्यात पण आहे ना त्याचा पुनर्जन्म झाला होता त्याला मागचं आठवायचं काय म्हणजे मागच्या काळातलं आठवायचं म्हणजे तसंच तुला होऊ राहिलंय मला हा हा मग अजून काय व्हायचं अरे मागच्या काळातलं म्हणजे त्याला आठवत असन तसंच तुला पण आठवू राहिलं ना तू आहे ना आत्ता समजा आत्ता जर मागच्या काळातलं कोणी आला ना हा आणि तो जवळून जर गेला ना हा तुला लगेच असं होणार ला 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 ए मी स्वप्नातले बारीक आहे ला 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 वा, आवाज किती भारी आहे ना हा, म्हणजे ते लगेच आठवतो हा. म्हणजे समजा सुगंधा शेजारी होती ना हा 100% तू सुगंधा की चालू ना सांगायचं सुगंधा मस्त पैकी ना आम्ही लढायला निघलो हा की सुगंधा लगेच पदर घ्यायची हा जी राजे साहेब टिक्का लावायची म्हणजे पहिली माझी बायको होती स्वप्नात हा मग तिलाच आहे ना तू आहे ना असं खेटून जाय आ, तेव्हाच होईन ते ला 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 हा हाय, ए, लय भारी राव आयला हे स्वप्न जर खरं झालं भाऊ योग्या तुला तोंडात मी साखर टाकीन साखर मला ठीक आहे. खरंच होईन ते खरं रेडे नाही चल उठ उठ जरा असं हवा मारायची चल चल आपण मी आता राजा हा आता डेपुटी माझ्या भाऊ नाही माझ्यासोबत आपण काही बी चाळी करू शकतो हा चल चल बरं स्वप्नात गेलं ना भाऊ मला अशी मजा येते नादच करू नको ओय आली हो का अयो होईन आले हा चल गाणं चालू कर ला 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 नीट हवा घाल. सिंगिंग मिंगिंगचा क्लास लावला कोण तू काय असं करू लागला काय आला हाताला ए ठीक आहे आता तुला माहिती ना कोण आलंय हा, राणी आली. दोन्ही हाताने काय चाललं काय चालू भाऊजी चाललंय सुगंधा तेच सांगायला मी तुझ्यापर्यंत ह्यांना घेऊन येत होतो माहितीये का यांना आणायची काय गरज माझ्यापर्यंत सांगायची मला फोन केला असतं तरी कळालं असतं फोनवर सांगायसारखी गोष्ट नाहीये ती असं काय झालं काय झालं हा अरे मी हा स्वप्नात पाहिलंय सगळं काय बघितलं म्हणजे काय बघितलं एवढं खतरनाक वास्तव बापरे. अरे मी आता साक्षात जर स्वप्नातून बाहेर आलो तर पाहू शकत नाही असं समक्ष पाहिलंय मग काय बघितलं ते तर सांगा पहिले आज तेच सांगतोय तू ऐकून तर घे मी खुर्चीवर बसलोय मी राजा आणि तू माझी राणी हा तुमच्या काही डोक्यात पान झालं काय म्हणे मी राजा आणि तू बाई राणी हा ना अहो माझा एकच राजा आहे मुंबईला येतो आणि मी त्याची राणी आहे आज स्वप्नात पाहिलंय सुगंध तू माझी राणी आहे असे काही स्वप्न नका बघा असं थोबाड बघा वैरी होय रे स्वप्न नाही पुनर्जन्म हा पुनर्जन्मात असं होत असतंय सुगंधा हो पुनर्जन्माचे अहो तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय असं काही होत असतं का कर ना मस्त पैकी ना डेपुटी माया भाव दाखिलाय अरे इकडे. तुला सांगतो परत श्याम्या माग माया आई काय रे पुनर्जन्म म्हणतो ना परत असं करतो दुसरा जन्म बर दुसऱ्यांकडे जाऊ चल कर गोटो करू चल हवा घाल हा बाला धर अरे काठी नाही ना पण अरे तरी तस धर धरल्या काय आहे? हवा कोणाला नीट मला घाल ना मग हो श्याम्या तुला माहित आहे की मी कोणी तू कोणी मला माहित नाही होय. साऱ्या गावाला माहितीये जाले तू गावात हिंडणारा होय. गाव बोळपणारा जाले जाल्या म्हणायचं नाही बरं का श्याम्या आजपासून हा जाल्याचा नाद नाही करायचा भाऊ नाव बदललं का काय हा नाव नाही बदललं मी जाले तो पहिल्या स्वप्नात जर गेलो ना मी नाव माझं जालेच होतं तुला सांगू स्वप्नात? हा राजा चालू राजा मी राजा होतो पुनर्जन्म झालाय माझा श्याम्या तुला सांगू तू बर आणि तू हे कोण आता सांग अहो आपण दोघ आहे ना हं. ह्यो सिंहासनवर बसलेला हा. राजा आणि आपण दोघं भाला घेऊन सेवक सेवक आणि मी हवा झाल्या हा यो हवा घाले अरे तू तेल घालेस हा मधी मधी हवा मारणारा ए राजा पुढं अजिबात चोळ मुंगळ्यावानी करायचं नाही असं तर भालं तर धर्रेवानी कर हवा घाल
अरे तोंडा पुढं कुठं हवा घालतो माझ्या ए श्यामी ऐकून घे हा आजपासून तो दुकान अजिबात उघडायचं नाही तो माझ्या मागे हिंडायचं सकाळ झाली हा. का जाल्याच्या दारात उतरून पाडल्याने पडायचं मी तो तुझ्या दारात मग काय काम मला काय कामाला म्हणजे तू माझा सेवक आणि मी तुझा राजा. काय येडबीड लागलं का हा? का सकाळ सकाळ ढोसून आला ए, दारू पिऊन नाही आला त्याचा खरंच दुसरा जन्म झाला मग? म्हणजे त्याला स्वप्नात दिसत अरे योग्य काय तू एवढा वेळा झाला काय रे पहिला जन्मन दुसरा जन्मन पुनर्जन्म असं कुठं असतंय का ए असत श्याम्या तुझ्या डोळ्यांनी जर तुला पाहायचं असेल ना तर सुगंधाला कसं पटलं आता मग आपण सांगितलेलं मग सुगंधा काय तिचा काय संबंध आता याच्यात काय संबंध सुगंधा माझी महाराणी दाखिली ए, अरे. पुनर्जन्मात. महाराणी कसली तुझी काही सांगत उग हा अरे खरं ना सुगंधा माई महाराणी सर आणि डेपुटी कोण दाखिले माहितीये का आपल्या गावाचे मोठे डेपुटी कोण दाखिले माझा मोठा बंधू दाखिलाय बंधू आम्ही दोघं जर निघालो ना ते घालून चिलखंड युद्धाला चिलखंड? हा अरे चिलखत असते ते लोखंडाच तेच ते निघालो ना श्रीखंड खाल्लं होतं काय तो काही बोलत मग नाही चिलखंड कुठून आलं मधीच मला बाकी सांगायचं नाही तो दिवस उजाडा का माझ्यासोबत हिंडायचं म्हणजे हिंडायचं अजिबात दुकान उघडायचं नाही गावामध्ये कुणाला किराणा द्यायचा नाही मी एक काम करतो आता काय फोन करतो कोणाला गाडी बोलून घेतो कोणाला अरे येड लागलंय तुला आणि तू या सांग ह्या दोघाला बी टाकीतो त्या गाडीमध्ये येड्याच्या हिस्पितात नेऊन घालणार तुम्हाला काही सांगतो का उठ अहो राजा आणि मग काय उठ उठ मग पिक्चर पाहिला नाही का तुम्ही सगळे पिक्चर पाहिलेत मी म्हणलं नको सांगू अरे पिक्चर हे काल्पनिक असते खरंच पुनर्जन्म असतो कुठं तो काही कोणता सांगतो आता उगा. कोणता आलता चित्रपट त्याला पटेन तू तो बघतो काय सांग बाहुबली हा बाहुबली मध्ये काय बाहुबली मध्ये कसा तो राजा होतो त्याच्या माग अरे त्याचं पोरग असतं ते पहिला बाप मरतो ते पोरग झालेलं असतं काय तेच त्याचं रूप दाखिले डबल फक्त पुनर्जन्म नाही तो मग माझा पहिलं रूप आहे ना जाल्या राजा होता डेपुटी माझे भाऊ होते आणि तू सेवक हा असं ना मग बरं ठीक आहे मी काय करतो मी आज झोपतो आणि स्वप्न पडतं का पाहतो ज्याला राजा होता का मी सेवक होतो का मी राजा होतो आणि सुगंधामयी राणी होती ओय माझी राणी ती मला टिक्का लावित होती चल रे याव घ्यायच्या सोबत नको बसायला हा इला खरंच डोकं पडलं काही नीट येऊ घ्यायची राजा साहेब हा हा तुम्हाला हवा घालत नाही कोणी घाल ना घाल ना हवा दमलं रावी रे का म्हणतो रे बंधू आले माझा मोठा भाऊ आलाय नमस्कार प्रणाम प्रणाम साहेब का मग आणतो त्याला तू ते प्राणात जाऊ दे तिकडे खड्ड्यात हवा झालीच नाही म्हणून आणतो म्हणजे तू का मग हवा घालू त्याला कमून म्हणजे योगेश माझा मोठ्या भावाला माहित नाही मी कोणी कशाचा मोठा भाव आणि काय का मग त्याचा हिंडतो त्याचा मार कम खातो तो का आणला त्याला तू कोण बंधू सीट ऐकून घ्या मी जर स्वप्नात जर गेलो ना डेपुटी तुम्हाला सांगतो तुम्ही माझी ना मोठी बंधू दाखिलेत स्वप्नात स्वप्न नको ना पुनर्जन्म झालाय तुझा मागच्या काळातलं ते इंग्रजाच्या काळात नाही का मी पुनर्जन्म ते इंग्लिश मध्ये नाही सांगत मराठीत सांगतो पुनर्जन्म झालता आणि मी राजा दाखल होतो कारण आपल्या आजोबांनी मला गादीवर बसले होते मी लाडाचा होतो म्हणून आपल्याला गादीवर बसले होतं आणि तुम्ही भाव दाखले होते काय सांगत आहे काय म्हणते काय सिंहासनावर बसलो होतो आणि सुगंधामाई बायको दाखिली आणि आवाज घालायचं नाही का ते स्वप्न बघितलं काय तो पुनर्जन्म हा बरोबर स्वप्न पडत आहो त्याला रोज मग मी त्याला म्हटलं तो पुनर्जन्म झाला असं तसं इकडे येऊ घे काय इकडे काय तुला आहे ना ते असं त्याला जर केलं ना तो तर तुला परत पुनर्जन्म घ्यायला लावीन मी अरे ती याडी येड्या डोक्याचं आणि त्याला काय सांगत बसले तुम्ही त्याचा ह्योच जन्म पाहिला आणि शेवटचा आहे नाही ना त्याचा परत जन्मच होणार नाही नाही ना दादा देवाने असे मॉडेलच बनायचे बंद केलेत अहो दादा नाही ना फक्त गाण फटतच टाकीन कशाचा पुनर्जन्म रे अहो खरं डेपुटी आहे मी तर असं आपण दोघं चिलखंड घालून आपण असे रस्त्याने चाललं पुढं युद्धाला घोड्यावर हे दोन खाली पळत येत असे यो श्याम्या आणि यो असं दांडकं घेऊन पळतोय यो हवा घालतोय सेवक तुम्ही पलीकडे घोड्यावर डेपुटी मी अलीकडे घोड्यावर असं बॉम्ब स्फोट होतो आणि नेमकं ह्यो लगेच झोपेतून त्या बॉम्ब सोडत तवाच जायला पाहिजे तो पुनर्जन्मच नव्हता व्हायला पाहिजे नालाय का याच्या बरोबर हिंडतो हे पिक्चर बघत येड लागलंय त्याला हा पिक्चर बघून रात्री बरळत ते स्वप्न पडत तू एवढा राज आणि भेजा लागला काम कर ती बायको ही जन्मातच त्या बायकोला सांभाळ पुनर्जन्मात चालला तिकडे सुगंधा माई बायको होती डेपुटी मा भाऊ होता ह्यो मा त्यो होता त्यो मा त्यो होता असं नसतं का पुनर्जन्म अरे जाल्या
माणसाने हाय त्या जन्मातच आपलं व्यवस्थित चांगलं सोय करून घ्यायला पाहिजेत. हा हाय तो जन्म चांगला जर काय पुनर्जन्म काय रे? हा म्हणजे ह्या जन्मात माणूस आहे तसं जगत कोणी पाहिलाय पुनर्जन्म? या म्हणला ना पुनर्जन्म झाला म्हणून काय सांग वाहनाच्या त्याला काय म्हणतो? आण त्याची तो- डोक्यात घालतो मग तू काय सांगितलं मला? तू कशाला सांगितलं? तू स्वप्न सांगतोय मी राजा जा, 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 जा. जा, जा, जा. आणखीन वळली राव माझ्या. दादा हे ना तो चुकीची तुला बसली फानक्यात. येड्यांच्या नादीच लागायचं नाही. येड्यांच्या नादी ना अशांना सांगायचं, यांना नीट बी सांगायचं आणि चांगलं सांगायचं नाही. ज्याला येड्या डोक्यात आहे ते ना ते जे सांगितलं तेच मनात बसतं त्याच्यामुळे इथून पुढं काय कर माहितीये का, सांगताना त्याला आहे ना स्वप्नात पाठवूच नको. आणि हे पुनर्जन्म हे ना पिक्चरच्या त्या डोक्यात घालू नको. जा आता दोघं बिघेर पड. तुम्ही उडता तो तिकडे गेलाय, इकडे जा जातो तू तो. तिकडे जा तू पड. हा, जा 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 तिकडे पळ.